मॅच्युरिटी म्हणजे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं हळूहळू बंद करणं. जेव्हा तुमच्या लक्षात येते की प्रत्येक माणूस त्याच्या जागी बरोबर आहे आणि कुणीही तुमच्या मनासारखं वागण्यासाठी बांधलं नाही, तेव्हा तुम्ही समोरच्याला तो जसा आहे तसं स्वीकारता. कोणाकडूनही अति अपेक्षा न ठेवता स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेणं ही खरी मॅच्युरिटी आहे. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला माहितीच आहे माझं क्लिनिंग चाललंय. आता हा लास्ट पार्ट आहे क्लिनिंगचा. आज लास्ट किचन आणि हॉल होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मी पूर्ण किचन ट्रॉल्या सगळ्या खाली करून ठेवले, सगळे भांड्या बाहेर काढून ठेवले. आता एक फर्स्ट ट्रॉलीमध्ये मॅट होती, ती मॅट पण काढून धुतली आणि आता सगळ्या ट्रॉली मी साबणाच्या पाण्याने फटाफट पुसून घेणार. सुकेल तसं मी त्याला मग लावत जाणार, म्हणजे पसारा कमी होत जाईल घरातला. मी काय ट्रॉल्या पूर्ण बाहेर काढत नाही, कारण मला एकटीला ते जमत नाही. खूप हेवी ट्रॉल्या आहेत आणि ते लावताना पण ती बरोबर लागली तर ठीक आहे, नाहीतर मग त्याचे चॅनल, त्याचे बॉल निघायला लागले की पूर्ण मग ते ट्रॅक बदलावं लागतं. मग ते 2-3 हजाराचा खर्च होतं. म्हणून मी यावेळेस ट्रॉल्या काढल्याच नाही, असेच आतल्यात पुसून फक्त लास्ट ट्रॉली काढली, कारण लास्टला घाण असतं म्हणून लास्ट ट्रॉली काढली. फक्त तिकडे झाडून पुसून परत ती लास्टची ट्रॉली लावली. आता ही बघा, फर्स्ट ट्रॉली मॅट पुसून घेतली, ती मॅट पण चुकलेली, ते मॅट लावले आणि पहिले ते भांडे लावले. म्हणजे हळूहळू घरातला पसारा कमी होत जाईल. आणि नाहीतर पसारा बघून मला तर एवढं टेन्शन येतं, कधी होईल, कसं होईल मला. म्हणून एक एक मी ते जसं होत जाईल तसं लावत जाते, म्हणजे ते पसारा कमी होत जाईल. आता सेकंड ट्रॉली पण पुसून झाली. आता त्यातली पण भांड्या लावून घेते. फर्स्ट ट्रॉलीमध्ये सगळे वाटी, ग्लास, चमचे सगळे ते सगळं ठेवते. सेकंड ट्रॉलीमध्ये पातेले वगैरे असतात, डिश, पातेले छोटे छोटे, ते सगळं मोठं मोठं सामान सेकंड ट्रॉलीमध्ये ठेवते, कारण त्याची स्पेस जास्त आहे. मग त्यात सगळं लावून घेतलं आता मी. आता हे थर्ड ट्रॉलीच्या खाली घाण बघा किती आहे. मग मी काढली ते आणि सगळं चांगलं झाडून पुसून घेतलं, चांगलं व्यवस्थित पुसून घेतलं आणि मग ट्रॉली ही बघा बाहेर काढली आहे. आता ह्याला पुसून घेते आणि मग ही परत लावून घेणार. ही पण खूप हेवी आहे, पण ही मी काढली कारण खालची घाण त्याच्याशिवाय निघतच नाही आणि ती एकदम चिकट चिकट, ते मॉइश्चर पकडल्यासारखं झालेलं खाली. मग ते हे बघा, आता माझी ट्रॉल्या लावून झाल्या सगळ्या. ही फर्स्ट ट्रॉली, ही सेकंड ट्रॉली, व्यवस्थित सगळं चकचक दिसतंय, सगळं व्यवस्थित साफ करून लावून झाले. ही लास्टची थर्ड ट्रॉली, सगळं व्यवस्थित लावून झालंय. चमकतंय बघा सगळं, असं साफ केल्यावर किती वेगळाच ग्लो येतं त्याला. मस्त ट्रॉल्या झाल्या. आता हे ऑपोजिट साईडला हे क्रॉकरीचं कबट आहे, ते मी साफ करायला घेतलंय. एक एक थोडं थोडं काढते, पुसते आणि परत लावून टाकते व्यवस्थित. सगळं एकूण एक वस्तू मी साफ करून घेतली घरातली, व्यवस्थित सगळं काढून पुसून, कारण आता डायरेक्ट दिवाळीत साफसफाई होईल अशी डीप क्लिनिंग. मग इकडचं पण जे नको होतं, जे बघितलं व्यवस्थित सगळं लावलं, जे पाहिजे ते पुढे ठेवलं, नको आहे ते मागे टाकलं. मग एकूण एक वस्तू व्यवस्थित साफ करून घेतली. मग हे ऑपोजिट साईडला हा क्रॉकरीचा कबड आहे. चला मग करून घेते.
आता हे बघा ते कबर्ड क्रॉकरीचं झालंय ते लावून घेते. कंप्लीट झाला तो काचेचं सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. आता त्याच्याच खाली हे अजून एक कबर्ड आहे त्या श्रेयांचे सगळ्या खेळण्यात सगळ्या कपाटात खेळण्यात तो एक हा कबर्ड त्याच्या बाजूला एक छोटा ड्रॉवर सगळ्यात त्याची खेळणी आहे. मग हे पण मी सगळं काढलं व्यवस्थित पुसलं आणि जे नको होतं ते फेकून दिलं आणि व्यवस्थित ते लावून घेतलं. नाही एवढा पसारा घाण घाण दिसत होता. बॉक्सचे कचरे बिचरे आताच पडतात आणि तो तुटलेली खेळणी पण फेकत नाही तसाच ठेवतो. जेव्हा मी साफसफाई करते ना तेव्हा सगळं फेकते. मग चला हे पण मी करून घेते आणि मग पुढच्या कामला आपण कंटिन्यू करूया. आता तो खेळण्यांचा कपाट पण झाला. आता माझं सगळे कपाटाचे बाहेरचे दरवाजे पुसायचे राहिलेले. मग आता ते पुसून घेते म्हणजे माझं किचन होऊन जाईल कम्प्लीट. आणि ट्रॉलीचे पण बाहेरचे दरवाजे राहिले म्हणजे ते हँडल्स वगैरे राहिलेले धुवायचे पुसायचे. मग ते पण मी साबणाने चांगलं घासून घेणार आणि मग कपड्याने पुसून घेणार. मग चला पटापट सगळं करून घेते. खूप उशीर झालाय आता दुपार जेवणाचा टाइम पण झालाय. पटापट आवरते. चला मग करते मी. त्या दिवशी किचन साफ करत करत खूप उशीर झाला. मग ते मी काम तिकडेच थांबवलं. कंटाळा पण आलेला, भूक पण लागलेली. मग ही हॉलची क्लिनिंग मी नेक्स्ट डे मॉर्निंगला करते. दीप अमावस्येच्या दिवशी हॉलची क्लिनिंग करते. जास्त शूट काढलं नाही कारण ते हॉलची क्लिनिंग करून मला परत देवघर पण साफ करायचं होतं. देव पण उजळवायचे होते. दिवे वगैरे पण घासून घ्यायचे होते. खूप काम होतं म्हणून मी जास्त शूट काय घेत बसली नाही. त्या दिवशी मी फटाफट हॉलची साफसफाई केली. मग आता माझी क्लिनिंग सगळी संपली. आता क्लिनिंगचे व्हिडिओ आज हा लास्ट व्हिडिओ असणार आहे. मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर.